दीपक बापू पाटील यांच्या प्रकृतीसाठी मंत्री विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट। शहादा शहरातील ज्येष्ठ नेते व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले दीपक बापू पाटील यांच्या प्रकृतीच्या हालचाली जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीदरम्यान मंत्री गावित यांनी दीपक बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांना लवकरात लवकर पूर्णतः बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांनी आशा व्यक्त केली की बापू लवकरच पूर्ण बरे होऊन पूर्वीप्रमाणे सामाजिक कार्यात सक्रिय होतील आणि लोकहितासाठी पुन्हा मैदानात उतरतील। या भेटीदरम्यान त्यांच्या परिवारातील सदस्य, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। मंत्री गावित यांची ही सदिच्छा भेट सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली असून या निमित्ताने शहादा शहरात एक सकारात्मक संदेश पसरला आहे। दीपक बापू पाटील हे शहादा परिसरातील एक लोकप्रिय व तळमळीचे नेतृत्व असून त्यांच्या प्रकृतीसाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। पुरुषोत्तम पाटील उर्फ बापूसाहेब यांची गुडघ्याचा त्रास असल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात आली होती। त्यांची प्रकृती बघायला मी आज या ठिकाणी आलो। त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते या आठवड्याभरामध्ये नियमित फिरणं सुरू करतील, भेटीगाठी करतील। आता सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बघायला येतात त्यांचे परिवारात, त्यांचे मित्रमंडळी, सर्व कार्यकर्ते। परंतु या 8 दिवसानंतर ते फिरायला लागतील, सर्वांना भेटणं, सर्व ॲक्टिव्हिटीज ते सुरू करतील। त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे। त्यांची प्रकृती अशीच उत्तम राहो आणि जनतेची सेवा करो अशी परमेश्वराचरणी मी प्रार्थना करतो आणि ते बरं लवकर होतील म्हणून त्यांना शुभेच्छा देतो। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।